ओबीसी मंत्री उपसमितीची आज बैठक होणार आहे। उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही बैठक होईल। मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात ही बैठक होणार आहे। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसीत नाराजी आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात आज ही ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक आहे। आज दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। ओबीसी मंत्री उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर सदस्य या बैठकीस उपस्थित राहतील। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गामध्ये नाराजी आहे आणि त्या संदर्भातच आता ओबीसी मंत्रालय योजना यांची चर्चा होणार। या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आज मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक आहे। ओबीसी समाज या जीआर विरोधात खरं तर गेलेला आहे आणि त्या संदर्भातच या बैठकीत आजची ही चर्चा होणार आहे। निश्चितच आज ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक पार पडते। मंत्रालयामध्ये 1:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे। आपण पाहतोय ओबीसी मंत्री उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये इतर सदस्य देखील उपस्थित असणार आहे। यासोबतच आपण पाहतोय मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडते। ज्या पद्धतीत आपण पाहतोय की ओबीसी वर्ग नाराज असल्याची जी सगळीच भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। मागच्या अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नव्हते। त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती, पण मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहणार आहेत। सोबतच बैठकीनंतर 1:30 वाजता ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे आज आपण पाहतोय की हैदराबाद गॅझेटचा जो काही अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात आपण पाहतोय की ओबीसी वर्ग नाराज आहे आणि या संदर्भातच एकंदरीतच आजच्या बैठकीत चर्चा होईल। त्यासोबतच आपण पाहतोय की मंत्रालयातील योजनांबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। त्यामुळे 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्रालयात मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनामध्ये ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। निश्चितच मीनाक्षी, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेले आहात। पुढच्या बातमी संदर्भात देखील अपडेट तुमच्याकडून आम्हाला घ्यायची। तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळात बैठक होणार आहे। बैठकीत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे। आजच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष आहे। याच संदर्भात आपण जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेतच। मीनाक्षी, आजच्या या बैठकीत आता नेमके काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे? निश्चितच आपण पाहतोय आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीला सगळेच प्रमुख नेते असतील, सोबतच सगळे मंत्री असतील। आज आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे, कारण ते बीडला आहेत। बीडमध्ये सध्या आपण पाहतोय की जे 17 सप्टेंबरला होणारा झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी ते आज बीडमध्येच राहणार आहेत मुक्कामी। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज उपस्थित राहतात की नाही याकडे लक्ष राहील। प्रामुख्याने असं देखील म्हटलं जातंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार नाहीयेत। मागच्या 2 ते 3 मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे हे उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे आपण पाहतोय की वेगळी चर्चा जी आहे ती सुरू झाली होती। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी वादाची टिंगणी उडलेली आहे या संदर्भात वेगवेगळी चर्चा केली जाते। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहतात की नाही हे प्रामुख्याने पाहिलं जाईल। दुसरीकडे मुंबईत आणि संपूर्ण राज्यभरामध्ये होत असलेला मुसळधार पावसाचा फटका हा शेतपिकांवरती झालेला आहे। त्यामुळे नुकसान भागामध्ये कशा पद्धतीचा परिसर आहे, त्यासोबतच काय परिस्थिती आहे या सगळ्याचीच याचा आढावा घेतला जाणार आहे आणि वेगळा काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाऊ शकतो का हे देखील प्रामुख्याने पाहिलं जाईल। सोबतच आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये 1:30 वाजता आज होणारी जी ओबीसी मंत्री उपसमितीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये काही चर्चा करायची आहे का किंवा वेगळा काही निर्णय घेतला जाऊ शकतो का या संदर्भात देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज चर्चा केली जाऊ शकते। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटबद्दल। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.